विद्या टॉकीजला यांनी विकत घेतलं आणि त्याला स्नेहप्रभा मंगल कार्यालय याचं नावामध्ये रूपांतर केलं. त्या स्नेहप्रभा मंगल कार्यालयामध्ये एक व्यक्ती होता, त्यांनी जे नेमलेला एक सुपरवायझर म्हणून होता. त्यांनी जवळपास त्या कार्यालयामध्ये 8 ते 10 वर्ष कार्य केलं आणि कार्य केल्यानंतर त्याचं दुःखांत निधन झालं. त्याला 2 मुलं आणि पत्नी होती. मरण पावल्यानंतर त्याची पत्नी बेरोजगार झाली. मुलगा प्रथमेश शाळेमध्ये शिकत होता. त्या शाळेमध्ये शिकत असताना त्याच्या पत्नीने विचार केला की आता इथं राहून माझं काही होणार नाही. ती बाहेरगावची होती, तर मी बाहेर आपल्या माहेरी जाऊन आपलं काहीतरी प्रपंच चालवेल असा विचाराने ते शाळेमध्ये गेली आणि मुलाची टीसी काढण्यासाठी गेली. शाळेतून प्रिन्सिपलने सांगितलं की 15,000 रुपये तुम्हाला भरावं लागेल, जे तुमची बॅलन्स फीज आहे ते भरा आणि तुमच्या मुलाची टीसी घेऊन जा. मी सरळ सरळ नाव सांगतो की किशोर जोरगेवारकडे ते काम करत होते. जो व्यक्ती खोबराकडे मरण पावला तो किशोर जोरगेवारकडे काम करत होता. ते महिला त्यांच्याकडे गेली आणि गेल्यानंतर म्हणाली की माझ्या मुलाची टीसी मला काढायची आहे, मला 15,000 रुपयाची गरज आहे, तुम्ही मला 15,000 रुपये द्या. तर ह्या आमच्या आमदार साहेबांनी तिला हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर मी तिथंच राहतो, त्याच्या बाजूला घुगुसला रहिवासी या सोनटंकी दवाखाना त्याच्या बाजूला राहतो, स्नेहप्रभा मंगल कार्याच्या मागे. तर ते आमच्या गावात आले. जेव्हा की माझा कुठं पद नाही, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहोत. जसं आता तुम्हाला माझा परिचय दिला, एक सामाजिक कार्यकर्ता आहोत. ते माझ्याकडे आले आणि मला म्हटलं की भाऊ म्हणे अशी माझी कंडिशन आहे, माझ्या मुलाची टीसी काढायची, मला इथून जायचं आहे. तर मी अशोकजी जीवतोळे साहेबांना फोन लावला. सर म्हणलं अशी अशी कंडिशन आहे, अशी आपल्याला टीसी काढायची आहे. अशोकजी जीवतोळेंनी ठीक आहे बरं, तुम्ही टीसी घेऊन जाऊ शकता. आता मी कोण हो? साधारण व्यक्ती. ते कोण? आमदार व्यक्ती. त्यांनी फोन का नाही केला? त्यांनी त्या अशोक जीवतोळे साहेबांना फोन का नाही केला? मी का केला? बरं, आता जे सांगतात की उभे राहून आम्ही लोकांचं कल्याण करू, लोकांचे ज्या दुःख हरू, हे सांगतात. तर एक महिलाच्या पीडित त्यांच्याकडेच काम करणाऱ्या व्यक्तीची त्याने पीडा हरली नाही, तर समजा आपली पीडा हरणार का? नाही ना. तर हे सर्व सांगण्याच्या मागे एकच उदाहरण आहे